मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज बंद ठेवण्यात आलेला आहे। खरं तर 12 ते 3 या वेळेत हा बंद असणार आहे आणि उद्या देखील बंद असणार आहे। मी सध्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे आणि आपण पाहतो की इथूनच मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे खरं तर सुरू होतो, मात्र तो आज बंद ठेवण्यात आलेला आहे। कुसगाव या ठिकाणी एका ब्रिजचं जे काम आहे रंगरंगोटीचं ते हाती आता घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे आज बंद ठेवण्यात आलेला आहे। खरं तर 12 ते 3 या वेळेत हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे बंद आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी बॅरिकेड्स देखील लावण्यात आलेले आहे, वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहे आणि आपण पाहतोय की पूर्ण हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे मुंबईला जाणारी लेन पुन्हा सध्या बंद करण्यात आलेली आहे। कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। खरं तर 12 ते 3 यावेळेत हा एक्सप्रेसवे आता सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। मुंबईची पूर्ण लेन बंद ठेवण्यात आलेली आहे। प्रवाशांना कुठली गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा देखील वापर करण्यात आलेला आहे। पर्यायी मार्ग असा की किवळे देऊळरोड तळेगाव मार्ग राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे हा म्हणजे ही वाहतूक जी वळून आलेली आहे आणि सर्वत्र आपणास बॅरिकेडेड पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या वाहनांची रेलचल सुरू असते, मात्र आज ब्लॉक विशेष घेण्यात आल्याने कारणाने आपण पाहतोय की पूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुंबईची लेन पूर्ण शांत आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर 12 ते 3 या वेळेपर्यंत हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा बंद ठेवण्यात आलेला आहे। खरं तर ब्रिजच्या कामानिमित्त हा मुंबई एक्सप्रेसवे हायवे आज बंद ठेवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रवी खरात, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।